हॅलो फ्रेंड्स, तर आज मी करणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा. तर त्यासाठी आता पोहे छान असे चाळून घ्यायचे. त्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक घाण वगैरे पण असते, तर त्यामध्ये चाळून घ्यायचे स्वच्छ असे. तर मी आता सर्व एक एक करून असे छान चाळून घेते. याला कडकडीत ऊन जर असेल ना, तर कडकडीत उन्हामध्ये सुद्धा तुम्ही याला छान असं लावून द्यायचं, म्हणजे मग नंतर भाजायची एवढी गरज पडत नाही. पण जर ऊन नसेल, ऊन जर नसेल येत, तर माझ्या इथे पण इतकं नाही येत. सकाळी सकाळी पहाटेचं नॉर्मल कोवळं ऊन असतं, त्यानंतर मग इतकं ऊन नसतं. तर मग मी काय करते, त्याला भाजून घेते. जर ऊन असेल तर इथे माझ्या इथे इतकं येत नाही, तर ऊन असेल तर उन्हाला छान लावून घ्या, म्हणजे उन्हामुळे काय होतं, कडकडीत उन्हामुळे ते छान होतात. तर अशा प्रकारे सर्व छान असं चाळून झालेले आहेत. आता यांना मी आता भाजून घेईल आणि त्यानंतर चिवडा तयार करायला घेईल. लाईट मी ब्लॉग सुरुवात केली आणि लाईटच गेली यार. काय हट, असं नव्हतं व्हायला पाहिजे. ब्लॉगला सुरुवात केलेली होती मी, म्हटलं छोटासा ब्लॉग करावा. तर मी सुरुवात दाखवूनच दिली होती तशी. तुम्हाला पोहे चाळत होते, तर आज पोहेचा चिवडा करायचं प्लॅनिंग आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. चकलीची व्हिडिओ तर तुम्ही बघितलीच असेल, आणि शंकरपाळ्या झालेले आहे, रव्याचे लाडू झालेले आहे, खारे शंकरपाळे झालेले आहेत, बेसनची बर्फी केली मी ह्यावेळेस, बेसनचे लाडू नाही केलेत. आणि शिल्लक होतं थोडंसं पीठ, तर थोडंसं सांजा माझा शिल्लक राहिलेला होता. तर मी ना मग त्याच्यासाठी ना थोडंसं पुन्हा पीठ भिजलं होतं, आणि जे शिल्लक राहिलेला सांजा होता ना, तो त्याचे मी करंज्या वगैरे करून घेतल्यात. आणि शिल्लक राहिलं होतं थोडंसं त्याच्यानंतर पीठ, कारण की भिजल्यानंतर ते थोडंफार राहतं. त्यात थोडंसं अजून ॲड केलं. आणि लास्ट टाईम जेव्हा चिरोटे केले होते ना, ते चिरोटे सगळ्यांना फार आवडतात. साक्षीला, यांना तर सगळ्यांना छान आवडले होते मागच्या वेळेस पण. तर मग म्हटलं करून टाकावं, तेवढंच एक मिठाई नाही का. बाकीचं चाललं आहेत कामं. माझं पायाला कळलं. कामं करून करून काय झालं आहे ना, खूपच आता जाम झाली बॉडी. मी रोजच्या गोळ्या घेते माहिती आहे का, कारण की काय होतं, रात्री पण चकल्या वगैरे केल्या, इतकं प्रमाणाचे बाहेर हात दुखायला लागला. तर कसं आहे, उद्या परत मग कसं दिवाळी जवळ आलेली आहे, खूपच जवळ आलेली आहे. त्यामुळे सगळं काही पटपट करावा, थोडा स्वतःसाठी पण वेळ द्यायचा आहे. आता मी आज करणार आहे पातळ पोह्याचा चिवडा. तर थोडंसं उशिराच करेल, संध्याकाळी रात्री हे आले की मग थोडंसं यांना जोडीला घेईल. तर पातळ पोह्याचा चिवडा आज करून घेते, आणि त्यानंतर उद्या मग करेल आपला दुसरा भडंगचा चिवडा उद्याकडे करेल, असं करते. बघते उद्या, नाही तर सॅटर्डेलाच करेल, असं करते. तर आता आज चिरोटे करते. लाईटच अचानक केलेली आहे. सो चला, तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉगमध्ये. जास्त मोठा नाही करायचा प्रयत्न करणार, छोटासाच करायचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली चिवडा सगळ्यांना माहिती आहे, पण एक चला आपल्यासोबत तुमच्यासोबत शेअर करायचा आहे व्हिडिओ. आणि मेन म्हणजे कसं होतं ना, की मुली पण आहेत, आपल्या मुली आपले ब्लॉग बघतात, त्यांना पण एक नाही का आठवण राहील की अरे आपलं सासरी गेल्या की ते म्हणतो ना आपण, त्यांना जर एखादी कुठली रेसिपी करायची असेल, काही बनवायचं असेल, तर एक मम्मीची ब्लॉग, अरे मम्मीचा ब्लॉग बघा. दुसरं कोणाचं बघण्यापेक्षा म्हणजे नाही का, आपण म्हणतो ना एक मम्मीवर ट्रस्ट करतो, आणि मम्मीचं अरे हा मम्मीचं आपल्याला माहिती कशी चव होती मम्मीचं, त्याच्यामुळे ट्रस्टेड आहे. तर त्यासाठीच मम्मीचे ब्लॉग बघतील, त्यासाठीच मी व्हिडिओ करत असते थोड्याफार, म्हणजे तुमच्यासोबत शेअर पण होत जाईल मी काय काय करते, कसं कसं करते. तर पातळ पोह्याचा चिवडा तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे कसा करायचा, पण तरी पण एक छोटासा व्हिडिओ होईल, बघा तुम्ही शेवटपर्यंत. व्हिडिओला लाईक करा. चला. हॅलो फ्रेंड्स, तर हे बघताय टी व्ही. साहेब आलेले आहेत ऑफिसमधनं, तर त्यांना थोडंसं कामाला लावलं. मी स्वयंपाक केला. स्वयंपाक म्हणजे जास्त नाही केलं, कारण हे आता कसं होतंय, सगळ्या काही गोष्टी करत करत आहे ना, वेळ खूप चालला जातोय. कारण की दिवाळी इतक्या झटपट, इतक्या पटकन आली ना, तर त्यामुळे काय तर मी चिरोटे केले ते दुपारी. तर लेयर्स खूप छान पडलेले आहेत त्याच्या. तर हा मी काय म्हणत होते, हे ना दिवाळी ना, म्हणजे जसं दसरा झाला ना, तर दिवाळी इतक्या स्पीडने आली ना, म्हणजे आधी असं होत नव्हतं. तर इतकी स्पीडने दिवाळी जवळ आली ना, तर म्हणजे नाही का आपल्याला खूप घाईगडबड होती सगळ्या लेडीजची. तर मग मी काय करते, एका दिवसाला असे 2-2 आयटम केलेत. आणि आज दुपारी थोडंसं करंजीचं, तेच मी तुम्हाला म्हटले मगाशी, जसं की मी तुम्हाला दुपारी म्हटले, तर मी करंजीचं ते करून घेतलं, सगळं काही फिनिश केलं. आणि त्याचं उरलेलं याच्यामध्ये मग हे असे चिरोटे केलेत. तर आता मी चिवड्याची तयारी करते. तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच मी, आधी चाळून घेतलं छानपैकी. पातळ पोह्यांचा चिवडा तो सुरुवातीला करते. त्यानंतर मग आमच्या घरात कसं चॉईस आहेत, एकाला रव्याचे लाडू आवडतं, एकाला बेसनचे लाडू आवडतं, कोणाला चिरोटे आवडतं, कोणाला खारे शंकरपाळे आवडतात, तर कोणाला गोड शंकरपाळे आवडतात. त्याच्यामुळे ते सगळंच करावं लागतं. मग असं आहे ते. तर त्यामुळे आता चिवडा करताना पण पातळ चिवडा करते. आणि त्यानंतर मग आपला साधा भडंगचा असा नॉर्मली करणार आहे, तो काय एवढा दाखवणार नाही, कारण की तो नेहमीच आपला माहितीच सगळ्यांना.
पण पातळ चिवडा करणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता मी कढई काढलेली आहे इथं. तर चिवडा आता पातळ पोहे जे आहे ना ते आधी भाजून घेते विदाऊट तेल, म्हणजे तेल वगैरे काहीच यूज करायचं नाही, कारण तर तो आकसून जातो. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी तरी पण तुमच्यासोबत शेअर करते. पण कंटाळू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. आणि आता सध्या खिचडी मस्त अशी खानदेशी खिचडी केलेली आहे, सोयाबीन टाकून. श्रेयाला फार आवडते. तर आता खिचडी बघून नंतरच खाते, कारण की ना आधी मेन कामं करून घेते. शिवण्या तू चिवडा दूध इथे बघ. हे आमच्या आहेत खाणाऱ्या चिरोटे खाऊ. तुम्ही व्यवसाय खाटा राहता तो. आली माझ्या घरी दिवाळी, आली माझ्या घरी दिवाळी, सप्तरंगात आली, आली माझ्या घरी दिवाळी. तर चला, दिवाळी आली आहे जवळ. कोणाकोणाची खरेदी झाली आहे, कोणाकोणाची नाही झाली आहे. आपण दरवर्षी म्हणतो बरं का, दरवर्षी सगळेजण म्हणतात की आता पुढच्या वर्षी करायचे नाही, काय कोणी खात नाही, पुढच्या वर्षी करायचे नाही, कोणी खात नाही. पण दरवर्षी असं म्हणते, दरवर्षी त्या गोष्टी होतातच, सुरुवात होऊनच जाते आणि ते सगळं करावंच लागतं. सो मी आता याच्यात काढून घेतलंय, म्हणजे कसं इझी जाईल. म्हणजे घमेलं कसं रिकाम होऊन जाईल. हे घमेलं तुम्ही काय म्हणता याला भाऊ? आमच्यामध्ये घमेलं म्हणतात, घमेलं. आता याला मी भाजून घेते. अन्नपूर्णा माता माझ्या हातून चिवडा चांगला होऊ दे. सगळ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. चला चिवडा करूयात. तर आता चिवडा भाजायच्या आधी मी थोडासा त्याचा मसाला तयार करून घेते. त्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र करून घेते. तर चला आधी ते मसाला तयार करून घेते, मग त्यानंतर मग पोहे भाजते. सो आता चिवडा मसाला तयार करण्यासाठी मी साखर घेतलेली आहे. जवळपास 4 चम्मच इतकी साखर झाली आणि त्यानंतर 2 चम्मच भरून इतकी बडीशेप घेतलेली आहे. साधी बडीशेप आहे, भाजकी नाहीये. 2 चम्मच भरून धण्याची पूड घेतलेली आहे. 1 चम्मच भरून हळद घेतलेली आहे आणि इथे थोडंसं खट्टा असं टेस्ट येण्यासाठी आमचूर पावडर मी इथं टाकून घेतलेली आहे. त्यानंतर इथं 2 चम्मच भरून चाट मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये जर भाजक्या जिऱ्याची पावडर असेल तर ती घ्या, जिऱ्याची पावडर रेडीमेड असेल तर ती 2 चम्मच इतकी घ्यायची आहे. आणि 1 चम्मच इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच भरून इतकं असं साधं नमक घेतलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मिक्सरमध्ये दळल्यानंतर खूप छान असा मसाला तयार रेडी झालेला आहे चिवड्यासाठी. पाणी जर पडलं ना बघतो आता. तर आता मसाला रेडी करून झालेला आहे. पण आता हे म्हणताय रुपाली जेवण करून दे, जेवण करून मग चिवडा करायला घ्या. आता मी मसाला इथं ठेवून देते. प्रोफेशनल नाही आहे बरं का चिवड्याची रेसिपी आपली, एकदम हसता चालता बोलता मी रेसिपी करते. आता मी चिवड्याचा मसाला तयार करून ठेवलेला आहे. थोड्या वेळानंतर चिवड्याचं तयारी करायला घेते. बस आय होप जेवण केल्यानंतर झोप नको लागायला, कारण की कसं होतं दिवसभरची थंडावट चालू आहे. मला वाटलं कोणतरी आलंच की काय. त्या दिवशी ना आमच्या इथे ना मागच्या रूममध्ये काय झालं, कुत्रं घुसून गेलं होतं आतमध्ये. आम्ही पुढं भांडणं बघतोय कुत्र्याची आणि कुत्रं जाऊ मागच्या रूममध्ये डायरेक्ट जाऊन बसलो. बापरे असला आरडाओरडा त्यावेळेस ना. पण ते म्हणतो ना सडनली असं अचानक ब्लॉग होत नाही, त्या गोष्टी ना अचानक होतात ना. तर त्यावेळेस काय कोणी कॅमेरा घेऊन फिरत नाही. पण त्या दिवशी इतकी बरोबर यार नंदिनी संजना होते आणि आम्ही डायरेक्ट सोफ्यावर चढून डॅडी 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 ओरडतो. डॅडी आले, डॅडी पण घाबरतायत आणि मग मागून एकदम त्याला काढलं बाहेर. पण नशीब ते पिसाळलेलं वगैरे नव्हतं, काही नव्हतं व्यवस्थित. ते दुसऱ्या कुत्र्यांना काय झालं, दुसरे कुत्रे दुसऱ्याच्या याच्यावर आक्रमण करत होते. त्याच्यामुळे ते त्याला घाबरून आहे ना ते इथं येऊन लपून बसलं होतं. असं झालं. अशी ना धावपळ बापरे काय सांगू तुम्हाला.
चला आता मी जेवण करून घेते, तुम्ही पण जेवायला या. जेवण झालं का आपण चिवड्या करायला घेणार आहोत, तर तुम्ही कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करा. चला. तर आता इथे मी पोहे भाजण्यासाठी मोठी कढाई घेतलेली आहे. छान तपलेली आहे कढाई आणि त्यामध्ये थोडे थोडे करून हे पोहे आपल्याला नॉर्मली असे भाजून घ्यायचे आहे. जर कडकडीत ऊन असेल, उन्हामध्ये दाखवले असेल तर भाजायची गरज पडत नाही. पण आता ऊन नसल्यामुळे मी थोडंसं कढईमध्ये तेल वगैरे काहीच त्यामध्ये ऍड करायचं नाही. तेल जर ऍड केलं तर थोडंसं आकसून जातो आणि मग असं राहत नाही व्यवस्थित. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, बिना तेलाचा आपल्याला छान असा मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. तर थोडासा अजून 1-2 मिनिटं इथे मी भाजून घेणार आहे. सो इथं पोहे छान भाजले गेलेले आहे. तर एका मोठ्याशा अशा बाउल किंवा घमेला असेल तर त्यामध्ये पसरट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. मी ब्लॉग करते, ब्लॉग. मी जर नसले ना तुला आठवण येईल मग माझी. अरे आपली मम्मी कशी चिवडा करायची, मग तू ही ब्लॉग बघशील, ही रेसिपी बघशील, मग तू कारण की तुला जास्त ट्रस्ट मम्मीवर राहील. कारण की मम्मी तुला करून खाऊ घालायची, दुसऱ्या व्हिडिओपेक्षा तुला जास्त मम्मीच्या याच्यावर भरोसा राहील. त्यामुळे मी हा ब्लॉग करते, रेसिपी करते, माहिती का. आमच्या 5 कन्या रत्न आहेत ना, त्यांना आमच्या रेसिपीज वगैरे काय असू दे कधी मधी असं टाकते. पण मला आता एवढ्यात काही वेळ भेटत नाही, कारण की सगळ्या गोष्टी हँडल करणं म्हणजे एकटीला मॅनेज करणं सगळ्या गोष्टी होत नाही. दिवाळी आली की घरातलं सगळं साफसफाई करणं, घरातल्या सगळ्या गोष्टी करणं होत नाही सगळ्या गोष्टी. त्यामुळे समजून घ्या, थोडीशी लेट पडतं. अरे देवा, बोलायला लागलं का केवढं जोरात फोन वाजला बघा. संध्याकाळ झाली की आमच्या इथे चालू होऊन जातं. माय हेल्पिंग हँड इतकी मदत केली ना मला, इतकी मदत केली ना. करंजी लाटण्यापासून, शंकरपाळ्या करण्यापासून तर चकली करण्यापासून शेवटपर्यंत तिने मला, चकली करताना सुद्धा शेवटपर्यंत तिने पीठ मळून दिलं. सगळी नाही मानावं लागलं तेवढ्या बाबतीत. पप्पा म्हणा एवढी काय एवढं खोबरं कट करायला, ते खोबरं किती काका आवाज मारताय कोणाला लागशील. मला भरपूर हेल्प केली, यांनी पण भरपूर हेल्प केली. मोबाईल बंद करून त्यांची खोबरं गेली, तुला काय सांगते ते बघते खिडकीत खोबरं. तेव्हाही नसेल इकडं घरात पसर पांगला आणि याच्यामुळे खरंच लय भारी वाटतंय ना, लुक एकदम सही दिसतंय माहिती काय. आणि असं मोठं वाटतंय अजून. तर आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. शेंगदाणे, डाळ वगैरे काय तळायच्या गोष्टी आहेत त्या तळून घेते. आणि आता हा मसाला ना मी आधी याच्यात टाकून देते, म्हणजे काय होईल, सर्व मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतलाय. तर मसाला मी आधी यासाठी टाकलाय की जेव्हा आपण तळण यामध्ये टाकू तर हा मसाला सुद्धा त्या गरम तेल ज्या वेळेस मसाल्यावर पडेल तर तो छान असा भाजला जाईल. मसाला व्यवस्थित का पप्पाला माहिती कसं कापायचं. तर असा मसाला मी इथं टाकून दिलेला आहे. तर आता इथं सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे जे आहेत ना ते छान मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत गॅसची फ्लेम फुल नाही करायची, मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे शेंगदाणे. तर एक एक करून आता सगळ्या गोष्टी आपल्याला फ्राय करून त्या चिवड्याच्या वरती टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते गरम तेल जेव्हा त्या मसाल्यावरती पडेल ना, मग तो मसाला पण आहे ना त्या गरम तेलामुळे छान असा भाजला पण जातो. आणि कसं होतं, आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, बडीशेप तर भाजलेली नव्हती, तर त्याच्यावर गरम जेव्हा टाकतो ना मग त्याचा सुगंधच वेगळा असतो. आता इथे गडबड नाही, काहीतरी करत होते काहीतरी, पण ते झालं नाही सक्सेस. तर त्यामुळे ते काय झालं, टाकून दिल्या मी डाळ त्याच्यामध्ये. मला असं वाटलं होईल, पण ती कढई मोठी होती आणि मग ते बसलं नाही व्यवस्थित ती चाळणी. तर म्हणलं जाऊ द्या, ही सोडा आपली सगळ्यात बेस्ट, म्हणजे ही एक नंबर आहे. हिच्याने व्यवस्थित तळता येतं, त्याच्याने कसं पीठ वगैरे चाळू शकतोय. तर आता इथं डाळ जी आहेत ना, फुटाण्याची डाळ, तर ती सुद्धा छान अशी मस्त सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे. आणि ती सुद्धा चिवड्यावर मी टाकून घेणार आहे. असंच करून एक एक करून सगळ्या गोष्टी आपल्याला तळून ज्या आहे ना त्या चिवड्यावर टाकून घ्यायच्या आहेत.
सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर आता आपण हे जे तळतो ना, म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता, कोथिंबीर तुम्ही ह्या चिवड्यामध्ये ॲड करणार नाही, पण लसूण वगैरे अतिशय अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मदतीचा हात आलेला आहे. तोंड बघा तुमचं कसे करता. मिरची छान फ्राय करतात, त्यामुळे त्यांना बोलवलंय. बाकीच्या गोष्टी सगळ्या छान फ्राय झालेल्या आहेत. हे तुम्हाला वाटत असेल, व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्त लाल झालेलं आहे, पण ते तसं नाही आहे. ते एकदम सुंदर असं लाल झालेलं आहे. छान असं मस्त मी मीडियम आचेवर मस्त फ्राय केलेले आहेत. आणि मसाला तुम्ही इथं आहे. मला असं वाटतं मसाला कमी पडतो की काय माहिती. बघू आपण, लागला तर पुन्हा बनवून टाकू. हा जो कढीपत्ता आहे ना, या कढीपत्त्याने चव येते ह्या चिवड्याला. म्हणजे चव नाही, पण एक लुकच वेगळा देतो, पण चव पण येते कढीपत्त्यामुळे. आणि ह्या कढीपत्त्याची किंमत तुम क्या जाने सतीश बाबू. हो बाबू, तुमच्याकडे आल्यावर भुरभुर का दिसतं काय माहिती, लाईटीचा याच्यामुळे बहुतेक दिसते बघा. लगेच इफेक्टच वेगळा पडतो यार कढीपत्त्याने. आय लव्ह कढीपत्ता, मला फार आवडतो कढीपत्ता. अभी कुछ नहीं, अभी मिक्सिंग करने का है. मनुके टाकायचे का? यांना लय आवडत, मला फार आवडतं मनुके. मला असं वाटतं कढीपत्ता आणखी टाकू का? धरा. तरी तर तुम्हाला तेल कमी जर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम करून तेल पुन्हा ॲड करून हा चिवडा पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी, जेणेकरून सगळा मसाला जो आहे तो सगळीकडे छान असा कोट होईल. तर आता मी तर उभं राहून कंटाळलो होते, त्यामुळे मी खाली बसून आज चिवडा जो आहे ना सगळा मिक्स करून घेणार आहे. आम्ही केली आहे शेव. ही शेव ना साहेबांची चुकी मत जळलेली आहे. आता बघा मी कशा काढते. आणि आधीची आमची सुरुवातीची शेव बघितली असे थंड तेलामध्ये आम्ही टाकली ना, गार तेल होतं आणि त्या गार तेलामध्ये टाकलेली, त्याचा तो पराक्रम बघू शकताय. दाखवशाय तो पराक्रम. पराक्रम झालेला आहे. सगळं बेसन झालंय. गरम आहे. रात्रीचे वाजले 11:30. ही एंट्रन्स लास्ट ती वाली ट्रॉलीवाली. आणि आमचं बघा इथं काय चालू आहे, शेव पाडायचं काम. मी तर सगळं किचन गच्च भरलेलं आहे आणि इथं शेव पाडलेली आहे बघू शकताय. मस्त अशी कुरकुरीत लसूण शेव. हे बघा मस्त अशी कुरकुरीत लसूण शेव झालेली आहे. करणं जाय ना, आता शिरा भांडे घासणारे इतके भांडे पडलेले आहेत. मस्त आहे. अतिशय मस्त अशी खमंग खुसखुशीत अशी वैतागली. ते चकलीचा डबा अजून तिथंच आहे. आता इथं आवरून घेते मी सगळं. 11:30 झालेले. झोपायचं पण आहे. शिरा राहू दे, जाऊ सकाळी घासू. हे बाई काय अगं, काय मम्मी सरगेर. सो चिवडा झालेला आहे आणि शेव सुद्धा पाडून झालेली आहे. हा चल. हा का झोपा. आमच्या इथे एक दिवस यांचा पण डबा नाही. यांचा उद्या लास्ट डे, म्हणजे लास्ट डे नाही, सुट्ट्या लागणार आहे त्यांना दिवाळीच्या ऑफिसला साहेबांना. किती दिवस पप्पा? त्या आठवड्यात आपण नाशिकमध्ये घालणार आहे. काय काय म्हणताय बोला की. हॅपी दिवाळी ॲडव्हान्स मध्ये सगळ्यांना. झोप लागली, वैतागले ते. त्यांनी शेव पाडू लागलेत आणि मी चिवडा केला.
तरी एक चिवडा बाकी आहे. आता कंटाळा येतोय. श्रेया घासती भांडे, तिला म्हटलं जाऊ दे उद्या घासू, तर ती म्हणती नको उद्याचं थोडंसं वेळ नाही का सकाळी झोपता येईल. तिला सुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहे, शिवला सुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहे. शिवचे एक्झाम झालेले आहे, तिचे पण एक्झाम चालू आहे श्रेयाचे. आणि आता फायनली त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. आता खरी दिवाळी आता सुरू झालेली आहे. शेव पाडली का खरं वाटतं का दिवाळी सुरू झाली. माझे पप्पा ना असे मी लहान होते ना, मी त्यांना बघायचे माहिती का, मम्मीला प्रत्येक फराळाचं करताना हेल्प करायचे. प्रत्येक म्हणजे मम्मी जे काही करते ना, फराळाचं मसाले, वर्षभराचा मसाला, मिरची पावडर काही ते करते ना मम्मी, तर पप्पा प्रत्येक याच्यात मम्मीला हेल्प करायचे. आणि शेव पाडायचे ना मस्त खुर्चीवर. स्टोव राहायचा बघा त्यावेळेस ना, गॅसवर नाही करायचे, स्टोववर करायचे. तर स्टोव खाली ठेवून द्यायचे आणि पप्पा खुर्चीवर बसून अशी शेव पाडायची, मम्मी करायची. तर ते अजून सुद्धा चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसतंय नाही का, मला आठवतं त्या गोष्टी. तर मला आज नाही का मूड झाला. आम्ही एक तर 2-3 वर्षापासून आता काही शेव वगैरे मी करत नव्हते, हे बाहेरचे जाणत होते. पण आज माझा मूड होत होता, पप्पाची आठवण पण आली. म्हटलं चला करावं जरा आज शेव. तर मस्त लसूणी शेव झालेली आहे. आता डब्यामध्ये भरते. अगं थांब ना, हे बाई थांब ना, हे चालू भांडीवाली बाई सारखं. मी तुला नाही म्हटले उद्या सकाळी घाल, तर ती आत्ताच घालते. तर आता हे ठेवून देते मी आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा. उद्या आहे वसुबारस 17 तारीख आहे उद्या. हां, उद्या वसुबारस आहे. वसुबारसची पूजा वगैरे उद्या बघते. उद्या चिवडा पण करायचा आहे दुसरा, तो करून घेते. फायनली माझं सगळं फराळाचं झालं. एवढ्या सगळ्या एरियामध्ये नाही का माझं सगळ्यात आधी सुरुवातीला झालेलं आहे. म्हणजे मी सगळ्यात लवकर सुरुवात केली. माझं सगळं फायनली सगळं झालेलं आहे. आजूबाजूला सगळ्यांचं कोणाचं झालं आणि ताईंचं सुद्धा आता चाललेलं आहे. एकदा वरती बघून येते काय करता. फायनली किचन वाटा क्लीन झालेला आहे, कारण तळण तोळण करायमध्ये सगळं ते तेल वगैरे थोडंसं सांडतं असतं, त्यामुळे मला ते कसतरीच होतं. तर थोडंसं साफ केल्यावर जरा बरं वाटतं. म्हणजे सकाळी कसं जास्त हे नसतं, किचन आपलं फ्रेश दिसतं. तर थोडीशी भांडी राहिली होती, तशी राहायला म्हणलं आता ते राहू दे. सकाळी मी सगळं खरगट वगैरे काढून घेतलेलं आहे, स्वच्छ धुतले पण आहेत. आता उद्या सकाळी छान घासून घेईल, कारण तेलाची आहे कढई वगैरे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि रात्रीचे वाजले आहेत 12 वाजलेत. आता आम्ही झोपतो. मी तुम्हाला उद्या भेटते ॲडव्हान्समध्ये. हॅपी दिवाळी. उद्या वसुबारस आहे. चला बाय, गुड नाईट. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग नाही, बरेच झालेले आहेत. आता 11:15 पावणे 12 झालेले आहेत आणि सकाळपासून कामं चालली होती. तर आज आहे वसुबारस. आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे. आज आहे पहिला दिवा आणि सर्वांना वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा. तर आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे. आज आहे पहिला दिवा. तर आपण सगळेजण दारामध्ये संध्याकाळी दिवे लावतो आपल्या दारामध्ये. तर वसुबारसची पूजा वगैरे करतो. खूप छान वाटतं. आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे, पण थोडीशी ना वीकनेस पडली आहे. मला माहिती कळतं शिव मला सांगते मला बाहेर जायचं, मला आईस्क्रीम खायची आहे. म्हणजे आता घरात इतकं सगळं काही बनवलेलं आहे, तरी पण आता त्यांना बाहेरची खायची अपेक्षा आहे. तर हां, उद्या पार्टीला जाऊ का नको ट्युशनच्या? जा ना. का जा, मस्त वाटतं. हां, भाकर. तर शिवान्या जाईल आता पार्टीला. उद्या तिच्या ट्युशनमध्ये पार्टी आहे. तर मी सकाळपासून हे बघा असे तोरण वगैरे सगळं घर थोडंसं पुन्हा एकदा स्वच्छ केलं. व्हिडिओ नाही काढता आला, कारण की ना बॉडी खूप पेन करत होती. मला एकदम म्हणजे नाही का आजारीसारखं फील येतं आहे. असं वाटतंय ना डायरेक्ट झोपून राहा. आणि घरात इतकं छान वाटतंय ना, सगळं आवरून झालेलं आहे. न्यू बेडशीट टाकले आहे. संध्याकाळी हे आले की न्यू पडदे वगैरे आपण लावू. हे साहेब आले का तेच लावतील. आणि त्यानंतर मग वसुबारसची पूजा करेल संध्याकाळी. आज लायटिंग वगैरे लावतील घराला. हे डॅडी त्यांनी कलर केलेला आहे, संतोष भाऊन त्यांनी बाहेरच्या साईडनी आणि आजूबाजूच्या साईडनी. आम्हाला घरात करायचं आहे ॲक्च्युली, पण ना खूप दिवाळी एकदम झटपट अशी आली ना, दसरा गेला आणि लगेच दिवाळी आली, तर त्यामुळे कलर वगैरे आतला राहून गेला. पण जाऊ द्या, आपण दिवाळी झाल्यानंतर करणार आहोत. त्यामध्येच मोबाईलचा जोर करून दिला होता. तर मी काय म्हणत होते, खूप दिवस झालेले आहेत खालच्या घराला कलर केलेला नाही आहे. तर खालच्या घराला कलर करायचा आहे. तर बघूयात कधी होतो. कपाट तर माझं न्यू झालं, तुम्ही बघितलंच. आता हळूहळू एक गोष्टी होतील. तुमचा सपोर्ट असू द्या. तर आता हिला आईस्क्रीम खायची, हिला घेऊन जाते दुकानात. चिवडा तयार करायचा आहे. एकच चिवडा राहिलेला आहे. पातळ पोह्याचा चिवडा रात्री तुम्ही केला, मी बघितलाच. एकदम झटपट केला, कारण की ना कंटाळा खूप येत होता. शेव पाडली. शेवच्या वेळेस पण खरंच खूप गडबड झाली होती. अशी मजा झाली होती रात्री. आणि उशीर होतोय ना सध्या झोपायला रात्री, आणि सकाळी पण लवकर उठायचं. तर त्यामुळे ना तो असं बॉडी खूप असं आजारीसारखं होतं आहे. मला असं वाटतं झोपून राहा. बघते आधी आणून देते. मम्मीला सकाळी 2 चपात्या करून दिल्या होत्या. त्यांनी चपात्या नाश्ता केलेला आहे.
आणि थोडंसं उशिरा केला ना तर त्यामुळे त्यांना एवढी भूक नाही आहे, त्यामुळे ते जेवणार नाही आहे. आम्हाला रात्रीचा मसाले भात खिचडी शिल्लक आहे, त्यामुळे आम्ही तिघीच आहोत. आता हे गेले कामाला. हां, यांना ना आता सुट्ट्या लागणार आहे, त्यांचा आज लास्ट डे. यांच्या ऑफिसमध्ये पण आज पार्टी. यांनी आज टिफिन नेलेला नाही आहे, तर हे यांना उद्या म्हणजे आजपासून सुट्ट्या आहेत त्यांना पण. तर बघत राहा, कंटिन्यू करत राहा. आता मॅडमला आईस्क्रीम खायची, तिला आईस्क्रीम घेऊन येते. मला चिवडा मसाला आणायचा आहे. मला पण आज हां, शिवला पण सुट्टी, सगळ्यांना सुट्ट्या आहे. पण मम्मी लोकांना सुट्टी नसते. मम्मी लोकांचं किचनच सुटत नाही है ना. हां, मम्मी हे बनवून दे, मम्मी ते बनवून दे, एवढं सगळं बनवलेलं आहे ना. मी तर दिवाळीच्या दिवशी आता म्हटलं हे, आणि आमचे शेजारचे ताई त्या आहेत ना, त्यासुद्धा हेच करतात की दिवाळीच्या दिवशी ना फराळाचं वगैरेच खातात. कारण की जास्त जर करत बसलं ना ते मग स्वतःला सुद्धा वेळ देता येत नाही असं होतं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना मुलींना रेडी करायचं, स्वतःला रेडी करायचं, प्लस स्वयंपाक. त्यामुळे ना शक्यतो ना घरातलंच खावं, मी तर म्हणते नाही का, जे बनलेलं आहे ना फराळाचं तेच खावा. उगाच जास्त काही हे करण्यात अर्थ नाही आहे, कारण की खूप बॉडी मग थकल्यासारखी होऊन जाते. चला ठीक आहे, ऐकत नाही हिने मला दिला स्टॉल. आता मी जाते, मला गप्प करून दिले हिने. चला, इतकं प्रमाणाच्या बाहेर मला ना दुपारी इतकं ताप भरला, तोंड असं प्रमाणाच्या बाहेर कडू झालेलं आहे. आणि गोळी घेतली मी यांना विचारून, तर यांनी सांगितलं अँटीबायोटिक घेतली आणि तापावरची घेतली, तरी अजून फरक नाही पडला आहे. डोळ्यातून अशी नाही का गरम वाफ म्हणतो ना तशी येते. तर मी ना आता ह्या ब्लॉगचा एंड इथंच करते. उद्या मग सुरुवात करते ब्लॉगला, फ्रेश होऊन बघते, संध्याकाळी यांना विचारते. बहुतेक हे मला म्हटले तू जर आजारी पडली तुझं नाशिकच कॅन्सल करतो. पण आता इतके वर्षानंतर 2 वर्ष झालेले आहेत गेलेले नाही, तर थोडं त्याचं वाटतंय जरा. पण आज ना खूप तब्येत खराब झाली माझी. रोजचं करायमध्ये, दिवाळीचं फराळ करायमध्ये तब्येत खराब झाली. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता मला ना मी बरं होण्यासाठी ना रात्री दवाखान्यातच जावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण घरात किती गोळ्या जरी घेतल्या, आणि मी लगातार म्हणजे नाही का 3 दिवसापासून गोळ्या घेते, पण डॉक्टरजवळ जाऊन इंजेक्शनच एक घ्यावं लागणार आहे, तरच फरक पडत. प्रमाणच्या बाहेर डोकं दुखतं आहे. तर चला तुम्ही बघत राहा, आणि नेक्स्ट ब्लॉग येईलच. तर बाय आत्ताच्या ब्लॉगमध्ये.